हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे एसएससी फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचं आहे, हे खूप चांगलं डिपार्टमेंट आहे मित्रांनो. बी फार्म नंतर सगळ्यात चांगलं जे डिपार्टमेंट असेल ते आहे फार्माकोव्हिजिलन्स. आणि मित्रांनो, यामध्ये जॉब भेटण्यासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन पण आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जे बी फार्म एम फार्म स्टुडंटला जॉब करायचा आहे, अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड करतो, तिथे रेफरन्स प्रोव्हाइड करतो, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला पीव्ही मध्ये जॉब भेटणार आहे. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, बॅचेस जॉईन करायचे असतील, तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय, तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा आणि फार्माकोव्हिजिलन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन माहिती करू शकता. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू. आपला जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे तो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. यामध्ये फार्मसीच्या ज्या रेग्युलर वॅकन्सीज येतात, तर मित्रांनो एसएससी याच्यामध्ये काय केलं जातं, रेग्युलरली इयर वाईज वॅकन्सी येतात. तर मित्रांनो, आता ज्या वॅकन्सी आल्यात एसएससी फार्मासिस्ट मध्ये, तर ते फेज 13च्या वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, याच्या आधी फेज 12, फेज 11, फेज 10 हे इयर वाईज होत असतात. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड आता ऑफिशियल साईट वरती महत्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे की ही एक्झामचं नोटिफिकेशन कधी येणार आहे, एंड डेट काय असणार आहे, एक्झाम डेट काय असणार आहे, ह्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर मित्रांनो, इथे एक नोटिफिकेशन बघू शकता तुम्ही, रिवाइज टेंटेटिव्ह कॅलेंडर फॉर एक्झामिनेशन फॉर 2024 आणि 26. तर या इयर मध्ये ज्या एक्झाम होणार आहेत फेज 13च्या, त्याच्या रिलेटेड मित्रांनो कॅलेंडर इथे आलेलं आहे. तर मित्रांनो, हे कॅलेंडर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे स्टुडंट या एक्झामची फार्मासिस्ट एसएससी च्या अंडर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या अंडर फार्मसीच्या पोस्ट असणार आहेत, त्याच्यासाठी जे स्टुडंट तयारी करत आहेत, त्याच्यासाठी या डेट्स खूप महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही नेम ऑफ एक्झामिनेशन, त्याच्यानंतर फेज, आणि त्याच्यानंतर डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्लोजिंग डेट, डेट ऑफ मंथ ऑफ एक्झाम, म्हणजे कोणत्या डेटला एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, इथे खूप सारे एक्झाम आहेत. आपण आपल्या चॅनलवर फक्त ज्या फार्मसीच्या वॅकन्सीज असतात त्याच्या रिलेटेडच डिस्कशन करतो. तर याच्यामध्ये मित्रांनो, इथे तुम्ही 4th नंबरचा जो बघत असताल, सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 13 2025. तर मित्रांनो, याच्यामध्ये फार्मसीच्या एक्झाम असतात. तर मित्रांनो, एक्झाम कशी होणार आहे, कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, याची अप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहे, तिथे तुम्ही बघू शकता 2/6/2025 ला मित्रांनो तुम्हाला काय येईल, नोटिफिकेशन येईल की त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या पोस्ट असणार आहेत फार्मसीच्या. आणि मित्रांनो, क्लोज डेट ऑफ अप्लिकेशन म्हणजे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, 23/6/2025. तर मित्रांनो, या डेट पासून तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. आणि मित्रांनो, तुमची जे एक्झाम होण्याचे चान्सेस किती ते किती डेट मध्ये असणार आहेत, 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, या टाइम मध्ये तुमची काय होण्याची शक्यता आहे, एक्झाम या टाइम मध्ये तुमची होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आता कॅल्क्युलेट करा की तुमच्याकडे किती दिवस आहेत. त्याच्या रिलेटेड मित्रांनो, एसएससी फार्मसीचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस व्यवस्थित बघा. त्यावर कोणते क्वेश्चन येतात, कसे क्वेश्चन येतात, रिझनिंग असेल, ऍप्टिट्यूड असेल, त्याच्यानंतर जीके असेल, इंग्लिश ग्रामर असेल, तर या गोष्टी सर्व व्यवस्थित स्टडी करा. तुमच्याजवळ किती टाइम राहिलेला आहे तो टाइम कॅल्क्युलेट करून मित्रांनो स्टडी करा. आणि मित्रांनो, ही जी वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट पोस्ट असतात, ह्या दर इयर या एक्झाम येतात पर इयर फेज वाईज. आता 2025 चा फेज 13च्या एक्झाम आहेत. तर यासाठी मित्रांनो, तुम्ही तयारी करत असताल तर व्यवस्थित करा. हे जे नोटिफिकेशन आहे लवकरच तुम्हाला इथे दिसणार आहे. तर आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, टेलिग्रामला स्टुडंट असतील, त्या सर्व स्टुडंटला मित्रांनो टेलिग्रामवर हे पीडीएफ मध्ये तर भेटणारच आहे. त्याचबरोबर मित्रांनो, रेग्युलरली त्यांना व्हॉट्सअप वरती पण आपण हेल्प करतो. जे पण डाऊट असतील तिथे आपण डायरेक्टली हेल्प करतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्स मध्ये ज्यांना जॉब करायचा आहे,
अशा सर्व स्टुडंट सोबत मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचा आहे. त्यांना खूप हेल्प याच्या थ्रू होणार आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट रेफरन्स देतो, बॅचेस व्यवस्थित क्रिएट करतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्या जातात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.